नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालन्यात 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून संतप्त जमावाने संशयित आरोपीचं घर जाळल्याने शहरात तणाव निर्माण झालाय. कैलास दत्तू पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून त्यांचा मृतदेह दरेगाव शिवारातील जंगलात आढळला. धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी विक्की मांडोळेसह 4 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान संतप्त जमावानं मोतीबाग परिसरातील संशयित आरोपीच्या घराला आग लावली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरेगाव शिवारात काल जी आम्हाला एक बॉडी मिळून आलेली होती, मृतदेह मिळून आलेला होता, त्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये विक्की मांडोळे हे आरोपीला आपण अटक केलेली आहे. आज त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहोत. अजून इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान काही नावं निष्पन्न होण्याची शक्यता त्यामध्ये आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत, कारण हा गुन्हा एका व्यक्तीने केलेला नसावा असा आमचा पहिल्यापासून संशय होता. अजून काही नावं निष्पन्न होत आहेत त्यामध्ये. त्या आरोपींना आम्ही अटक करण्याकरता प्रयत्न करत आहोत. या घटनेच्या अनुषंगाने जे निष्पन्न संशयास्पद आरोपी आहेत किंवा त्यांचा संशय आहे फिर्यादी पक्षाचा की आरोपी असावे, त्यांचं चंदनजी राहतेचं घर त्यातलं साहित्य जाळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यावरून एक स्वतंत्र गुन्हा त्यामध्ये दाखल आहे आणि चौकशीच्या दरम्यान आपण त्यातल्या एका संशयिताला ताब्यात घेतलेले त्यांच्याकडे विचारपूस करत आहोत. अद्यापर्यंत त्यांना अटक केलेली नाही आपण, त्यांच्याकडनं माहिती घेत आहोत आपण. आणि अजून काही आरोपी निष्पन्न होत आहेत यामध्ये, त्यांच्या अटकेकरता प्रयत्न केले. त्याचं वैयक्तिक कौटुंबिक कारण होतं, त्यावरून घडलेलं आहे असं आता प्राथमिक दृष्टी निष्पन्न होतं. अजून डिटेल इन्फॉर्मेशन आवश्यक आहे त्यामध्ये, ते आम्ही करत आहोत. हो, ते घरातलं साहित्याने घर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये स्वतंत्र गुन्हा चंदनजीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल झालेला आहे. कोण ज्याचं संशयित आहे असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पण सहभाग असावा. त्यांचा सहभाग कितपत आहे याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये, खात्री नाहीये. परंतु फिर्यादी पक्षाला असं वाटत होतं की त्यांचा सहभाग आहे, म्हणून त्यांनी मग त्याच्या घरातलं साहित्य आणि घर जाळायचा प्रयत्न केलेला. तो एक स्वतंत्र गुन्हा पण दाखल केलेला आहे. हो, एक संशयित त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. आपण विचारपूस करतो. जालना जिल्ह्यातील परतूर येथे पोलीस विभागावर गंभीर आरोपांची मालिका समोर येते. परतूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मातंग मुक्ती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाचा 6वा दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप वाढतोय. विष्णू गोफणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणात संबंधित पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर सट्टा, जुगार आणि अवैध वाळू व्यवसायातून नियमित हप्ते वसुली केल्याचा आरोप करण्यात आलेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणखीन एक गंभीर आरोप करण्यात आला. उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा दावा विष्णू गोफणे यांनी केला. यामुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. तसेच प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास मोर्चे, निदर्शने आणि मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान या सर्व प्रकरणामुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली असून जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी सर्व स्तरातून होतीये. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. म्हणून आम्ही कळकळीची विनंती केली पोलीस प्रशासनाला. त्याच्या आंदोलनाला, त्या उपोषणाला या सरकारला, या प्रशासनाला काही देणं घेणं राहिलं. संवेदनाहीन लोक आहेत. आज 5 दिवस झाले ऊन अशा प्रकारचं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की साहेब,
परतूरमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्या अवैध धंदे फक्त पोलिसाच्या आशीर्वादाने चालू आहेत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या धंद्यांना आळा बसवण्यासाठी तुम्ही कायदेशीर कारवाई करा. ते परतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुदाम भागवत आहेत आणि त्यांचा एक पोलीस कर्मचारी आहे पैसे वसूल करणारा, त्याचं नाव आहे गजानन राठोड. आमच्याजवळ ते म्हणतात की तुमच्याजवळ पुरावे काय? आमच्याजवळ पुरावे आहेत, आमच्याजवळ व्हिडिओ आहेत, त्यांच्या भाषणाचं टेप केलेलं आमच्याकडं रेकॉर्ड आहे. पण इथं शैलेश बलकवडे साहेब पोलीस अधीक्षक जालना या आम्ही नाही म्हणत, त्यानं जी बदलीची ऑर्डर काढली 20/10/2023 रोजीची, जी ऑर्डर तुमच्या हातात दिली झेरॉक्स ही पण आमच्याजवळ आहे. तिथेही जाऊन आम्ही जर काही खोटं असेल हे तर आमच्यावर कारवाई करा. ती माहितीच्या अधिकारात पहा बाबा हे झालं आहे का नाही. तर 23पासून आता 26 आहे तर तो माणूस तिथून बदली व्हायला गेला आणि तो हप्ते जमा करत असताना आमच्याजवळ फोटो आहे, व्हिडिओ आहे. आणि ते फौजदार साहेब म्हणतोय सुदाम भागवत की तुमचा आणि परतूरचा काय संबंध? आता ते आला ते उपोषण ते वाम मार्गानं जाण्याचे धंदे नंबर 2चे ते हप्ते ते त्या सोडून, पण तो इथं आला 16 तारखेला आणि उपोषण करते विष्णू गोखलेला धमकावलं की तू कसं काय तुझा परतूरचा तुझा काय संबंध? तसं म्हणलं साहेब आम्ही लोकशाही मार्गानं राष्ट्रपिता गांधीजीच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू लागलो. इथं तो माणूस इथं येऊन व्हिडिओ आहे आमच्याजवळ, इथं येऊन धमकावलं आहे का नाही त्या माणसाला विचारा तुम्ही. आम्ही खोटं काही सांगत असेल तर मग तर येतं रजाकारीचं नव्हतं, ब्रिटिश काळात नव्हतं, कोणत्याच काळात नव्हतं, मोगलाच्या काळात नव्हतं. असं हे लोकशाहीत झालंय. उपोषणला कवून बसली म्हणून धमक्या देऊ राहिलाय फौजदार येऊन. आणि पोलीस अधीक्षक ते पोलीस अधीक्षक बन्सल साहेब आणि तुमचे हां अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणी. अरे अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणीत आहेच, पण हे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब मिश्रा साहेब यायचे देखत त्याला निवेदन दिलंय. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनाही निवेदन दिलंय. त्यानं निवेदन घेतलं आणि एस पीला म्हणले, एस पी म्हणे की मी DYSP चौकशी लावतो. माणूस मारायला लागला. तुम्ही का बदली नाही करत त्या गजानन राठोडची आणि का त्या चौकशी करत नाही त्या सुदाम भागवतची का बाटल्या करत नाही? आम्ही एवढंच म्हणलं साहेब. ते म्हणले की तुमचा त्या परतूरमध्ये अशी गोष्ट आहे की सगळे मांग लोकायचे येतं या वाम मार्गामध्ये गांजे सट्टे पिणं, दारू पिणं, अजून काय 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 व्यवसाय तिथं चालते. आणि ते सगळे आमचे लोक माझ्या समाजातले पोरं बळी पडायला लागले. म्हणून आम्ही ते आवाज उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे उपोषण मांडलं. त्याच्यानंतर मोर्चाही काढून निदर्शनं करू. पहा बाबा आता तुम्हाला हात जोडतो आम्ही, याला कसं काय न्याय द्याता आणि काय म्हणणं ते विचारा बाबा. आता त्या उपोषणकर्त्याला विचारा आणि मला विचारा. गजानन राठोडचे काय पुरावे आहे तुमच्याकडे? गजानन राठोडचे पुरावे आमच्याजवळ याच्यामध्ये. तुम्ही वाजून दाखवतो याच्यात. माईक असेल तर ऐकायचं असेल तर ऐका. ते पैसे दिले का म्हणतो गजानन राठोडला हप्ता. ते व्हिडिओ आहे आमच्याजवळ, पाहून घ्या. उपोषण करतायत, काय मागणी आपण उपोषण घेऊन करतायत? किती दिवस आहे उपोषण करतायत? मी 15 तारखेपासून उपोषणला बसलो आणि आमचं म्हणणं हे आहे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची जे अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती. 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवले. मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले.
परतूरचा आणि तुमचा काय संबंध आहे? म्हणलं साहेब, मी एक माता मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी-12वी पोरं वाम मार्गाला लागू नये. कारण वाम मार्गाला असे लागते, सट्टा मट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी-12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात. म्हणून सनी मी हे उपोषण सुरू केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले, असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे. कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे. कारण सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन, ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही. मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला. इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी ते पोलीसवाले बी येत नाही, काही नाही. माझ्या त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला, मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला. पण साहेब, आम्ही पैशासाठी बसलो नाही. आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो. जर तुम्ही ते भागवत आणि गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे CDR तपासून सनी गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर पाणी त्याग उपोषण राहणार आहे. जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन सनी किंवा राठोडवर त्याचे CDR दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. हे चालूच राहणार. काय नाव आपलं? मी विष्णू गोपने, माता मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष, जालना. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार जिल्ह्यात आज आणि उद्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात विजेच्या कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसेच 22 आणि 23 एप्रिल रोजी सुद्धा पावसाची शक्यता आल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. एका सीड कंपनीचा प्रोडक्शन मॅनेजर असल्याची बतावणी करून कर्नाटक राज्यातील शेतकऱ्याचे बियाणे चोरणारे 2 जण स्थानिक गुन्हे शाखेनं जालन्यात पकडले असून त्यांच्याकडून 21,38,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी माहिती दिली की लोकेश देवेंद्रप्पा इलेगर व 41 व्यवसाय शेती राहणार बिरनोप्पा हिरंजी कर्नाटक यांना 18 एप्रिल रोजी दुपारी जालन्यात सेंट मेरी हायस्कूलच्या समोर 2 अनोळखी व्यक्तींनी झेंडूच्या फुलाचे बियाणे विकत घेण्याच्या बहाण्यानं बोलावलं. यावेळी दोघांनी आपण नामांकित सीड कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर असल्याची बतावणी करीत लोकेश इलेगर यांच्याकडील 17 किलो 700 ग्राम झेंडू फुलाची बियाणे अंदाजे किंमत 7,78,800 रुपये घेऊन इलेगर यांना दुचाकीवर बसवून थोड्या अंतरावर नेले आणि धक्का देऊन खाली पाडत दोघे फरार झाले. या प्रकरणी लोकेश इलेगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 18 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीवरून आरोपी हे काळ्या रंगाच्या बोलेरो जीपमध्ये देऊळगाव राजाहून जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकानं जालना शहरातील कन्हैया नगर येथे सापळा रचून सुनील बाबासाहेब जगत जगताप आणि वैभव पांडुरंग जगताप या दोघांना ताब्यात घेतलं असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्या ताब्यातून लोकेश इलेगर यांच्याकडून चोरी केलेले झेंडूच्या फुलाचे बियाणे, गुन्ह्यासाठी वापरलेले बोलेरो जीप आणि मोबाईल असा एकूण 21,38,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, फौजदार राजेंद्र वाघ, जमादार सागर बाबिस्कर, इर्शाद पटेल, देविदास भोजने, अंकुर धानगे आणि सौरभ मुळे यांच्या पथकानं केली आहे.
जालना मर्चंट बँकेची फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये आता वाढ झाली असून आणखी 3 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. जालना मर्चंट बँकेमध्ये 23 कोटींचा घोटाळा करणाऱ्या 2 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. आज आणखी 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असून रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे अशी आज अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांची 6 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. ही कामगिरी अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाने, अपर पोलीस अधीक्षक जालना, सुरेश उनवणे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन गुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखे जालना आणि शाखेतील पोलीस अंमलदार गोकुळ सिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जयश्री निकम, बंदा नाटकर यांनी पार पाडली. भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर श्री गुरु गणेश अंध विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन तसेच पादत्राणे वाटपाचा समाजोपयोगी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचं आयोजन व्यंकटेश सुवर्णकार, योगेश पाटील, आनंद वाघमारे आणि अमोल सरोदे यांच्या वतीनं करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रेमानं स्नेहभोजन देण्यात आले तसंच आवश्यक पादत्राणांचं वाटप करण्यात आलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा भाजप नगरसेविका संगीता गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक अक्षय गोरंट्याल, श्रावक संघाचे सुदेशजी सकलेचा, डॉक्टर गादिया, उद्योजक भरत जैन, महावीर कटारिया, नगरसेवक संजय पाखरे, अशोक भगत, रोहित भुरेवाल, किरण झारखड्डे, तेजस सरोदे, कपिल सरोदे यांच्यासह शिक्षक वृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करताना समाज उपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचं कौतुक करत अशा उपक्रमांचे समाजात अधिक प्रमाणात आयोजन होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.